झालं तर एवढं निमित्त करून आपण महान कार्यक्रमात सुद्धा काही काही वेळेला जात नाहीत. आपण खूप जन्माचं पुण्य लागते भागवत ग्रंथ श्रवण करण्यासाठी आणि भागवत ग्रंथ ऐकण्यासाठी कोटी ना कोटी जन्म घ्यावे लागते. किती कोटी ना कोटी. तेव्हा या भगवंताच्या भीती म्हणून सांगितलेलं या माणसाला तडमड लागली पाहिजे. कशाची? एवढं ऐश्वर्य आहे पण माझा उद्धार कसा होणार आहे? ऐश्वर्य आहे, ऐश्वर्य काही सोबत येणार नाही. येणार आहे फक्त एकच येणार आहे, ते म्हणजे नाम येणार आहे सोबत. म्हणून तर तुकोबऱ्या एक ठिकाणी म्हणतात, माझी मद झाली यानावर वाचा छंद या नामाचा घेतला शे. कारण की ही प्राण आपले 5 तत्व असणारे आपल्या हातामध्ये नाही. केव्हा फासा पडेल आणि केव्हा घेऊन जाईल काहीच कळणार नाही. मग अखंड मुखामध्ये नाम येण्यासाठी सततम कीर्तयन्तो मायत तस्य दृढव्रतः नमस्तस्यं भक्त्या नित्य युक्त उपासते. सतत भगवंताचं नाम घ्यावं लागेल आणि त्यांनी पूर्वजन्मामध्ये सतत घेतलेलं असणार आहे. तेव्हा एकदा तरी भागवत घरामध्ये इथं सांगितलं. पहिल्याच दिवशी तुम्हाला सांगितलं कुणाचा संवाद होता? उद्धव आणि कृष्ण भगवंताचा संवाद चालू. उद्धवजी कृष्ण भगवंत म्हणतात, उद्धव आम्ही निज धामाला निघालो. उद्धव गडगडगड लोळायला लागले, रडायला लागले. देवा तुम्ही जाणार म्हणजे आमचे प्राण गेल्यासारखे. इथून पुढे आम्ही तुम्हाला कुठं पाहायचं? आणि आता तुम्हीच सांगतात ना घोर कलियुग येणार आहे. आता घोर कलियुगामध्ये तरुण जाण्यासाठी काय कथेत लक्ष असू द्या. घोर कलियुगामध्ये तरुण जाण्याचा मार्ग काय? त्यावेळेस सांगितलं, जो कोणी माझ्या भागवत ग्रंथाचं दर्शन घेईन, जो कोणी माझ्या भागवताचं ध्यान जप तप करीन आणि जो कोणी माझ्या कृष्ण नामाचा जप करीन त्यालाच मी तरुण नेईल म्हणून सांगितलंय. म्हणून माणसानं सतत भगवंताचं नाम घ्यायचं सांगितलंय, कधी कधी नाही घ्यायचं. काल आपण श्रवण मात्रेण श्रवण मात्रेण भागवतामधला सगळ्यांना म्हणता आला तर म्हणा तुम्ही. सदाशिव्या सदाशिव्या श्रीमद भागवती कथा. कथा ही जीवनाची यथार्थ असते बरं का. कथेत आल्यानंतर कथा ही जीवाची यथार्थ आणि संसार हे आपल्याला दुःख देत. ज्याला सार नाही तो संसार हाय का? सारा सार विचार हरिपाठा. मग हरिपाठाला विचारा सार कशात आहे? म्हणून पुन्हा नाथबाबाच्या जर हरिपाठाकडे गेला तर नाथबाबा म्हणतात, ज्याचा मुख असणारा नाम घेत नाही त्याचं सर्पाचं भीळ आहे म्हणून सांगितलं.
नाम धरा लक्ष्मी विठोबाचे लक्ष्मी विठोबाचे नाम धरा लक्ष्मी विठोबाचे सारा सार विचार नाम धरा कंठी नाम घ्या कुणाचे विठोबाचे कलियुगी उद्धार हरीच्या नामे तुम्ही म्हणता काल कृष्ण जन्म केला आणि आज तर इकडे सांग जोपर्यंत आपल्याला आपले गुरु कळत नाही जोपर्यंत आपल्याला संत कळत नाही तोपर्यंत कितीही कथा ऐकल्या आणि कितीही तुम्ही ध्यान धारणा केली ते काहीच उपयोगाची नाही म्हणून अगोदर गुरुला शरण आणि नंतर कथेचा विस्तार गुरुच गुरु ठेविता गुरु ठेविता भाव गुरु ठेविता भाव गुरु ठेविता भाव गुरु ठेविता भाव ध्यानाशी आणावे ध्यान लावल्याशिवाय रूप ध्यानात येत नाही आपलं ध्यान आता इथं बसलात कुठं कुठं गेलंय काय माहिती सगळे तर इथं दिसतोच आपण पण आपलं ध्यान गुरुचरणासी भजावे रूप ध्यानासी आणावे रूप ध्यानाशी आणावे नंतर गुरुशी भजावे कलियुगामध्ये हरीच्या नावानं उद्धार होईल म्हणून कथा सांगितलेली आहे सुखाचार्य भगवंत राजा परीक्षितीला आज पंचम दिवस आहे सुखाचार्य भगवंताला राजा परीक्षिती म्हणतात अरे राजा परीक्षितीला सुखाचार्य भगवंत म्हणतात आज कथेचा 5वा दिवस आहे परीक्षिती आता तुला फक्त 2च दिवस शिल्लक राहिलेले पण आज 5 दिवस झाले तू ज्या ठिकाणी बसलास त्याच ठिकाणी बसलेला आहेस मला असं वाटतं तू थोडं तरी विश्रांती घ्यावा त्यावेळेस आमच्या राजा परीक्षितीच्या डोळ्यातून गळगळ गळगळ पाणी वाहायला लागलेलं आहे आता माझा अंतिम समय जवळ आलेला आहे गुरुदेव आणि जर मी विश्रांती घेतली मी जर नाम घेता थांबलो तेवढ्याच वेळात जर काळ आला तर माझा ग्रास करील म्हणून मला अन्नही नको पाणी नको आणि मला काहीच नको मला फक्त माझ्या भगवंताचं राहिलेलं काय चरित्र आहे बाललीला माझ्या भगवंतानी कशा केला काल फक्त मला तुम्ही एकच सांगितलं भगवंतानी अवतार घेतला गोकुळामध्ये आले गोकुळामध्ये मजली गोकुळाला घरी आणून ठेवलंय गोकुळामध्ये पण माझ्या भगवंताचं अनंत चरित्र जी काय आहे ती मला आज तुम्ही सांगा काल कृष्ण भगवंत आपण भगवंताली गोकुळामध्ये नेऊन ठेवली तिथली माया असणारी उचलली माया आणि ती माया घेऊन गेल्यानंतर वसुदेवाने ती माया देवकीच्या जवळ दिलेली
पण ती माया काही केलं ना थांबत नाही, रडायला लागली. स्त्रिया गप्प बसत नाहीत, भागवतात सुद्धा सांगितलं. जी सांगू नका म्हणलं तरी सांगितल्याशिवाय राहत नाही. त्यांना स्त्रिया म्हणायचं. गप्प बसत नाही स्त्रिया, सगळे गप्प बसतील पण स्त्रिया कधीच गप्प बसत नाहीत. असं सांगितलं की माया रडायला लागली. मायाने टाहो फोडला, आवाज आला कंसाला आणि कंस पळत गेलेला आहे. आणि त्या मायाला उचललं आणि शिळेजवळ आणून फिरवलं. पण मनामध्ये विचार करतोय, ही स्त्री आहे, हिला मारून काय उपयोग आहे, कारण ती मला मारणारा आठवा आहे आणि पुरुष आहे. ही आठवी जरी असली तरी स्त्री आहे. शास्त्रात तर सांगतंय स्त्री हत्याचं पातक महान आहे. मग काय करावं म्हणून असा हातात घेऊन उभा होता. एवढ्याच वेळात नारदजी आलेले. तर नारदजी म्हणतात, अरे आठव्याना देवकीला बाळ झालं वाटतं. झालं पण एक लहान मुलगी, आज काय स्त्री आहे. नारदजी म्हणतात, बघ बाबा तुला काय करायचंय ती, तुला तर आठवा मारणार आहे. असं म्हणल्याबरोबर मनामध्ये विचार आला आणि एका सेकंदामध्ये तिथं ती शिळा होती, त्या शिळेच्या जवळ गेला. कारण की पहिले 6 मारले होते आणि 7 योगमायेनं गर्भामध्ये रोहिणीच्या उदरात गेलता. आता ही 8वा होता, पण 8व्याच्या ठिकाणी माया आणली होती. तिथलं बाळ तिथं नेऊन ठेवलं होतं. ती माया उचलली, गर 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 फिरवली आणि 7 दिशेने आपटणार एवढे माया वर गेली आकाशात. तुझं लागी वधी, तुझं लागी वधी, तुझं लागी वधी, तुझं लागी वधी, तुझं लागी उपजला मज आधी, उपजला मज आधी, तुझं लागी वधी, तुझं लागी वधी, तुझं लागी वधी, तुझं लागी वधी, उपजला मजा आधी, माझ्या आधी उपजलाय आणि मला तू कोण मारणार. माया 7 दिशेने सटकली, पत्ता सांगितला, उपजला माझ्या आधी. मग आता त्याला बेचैन झाला कंस, कारण की मायानं सांगितलं तुझं लागी वधी, उपजला माझा आधी. माझ्या अगोदर तो जन्माला आलाय, पण त्याला कुठं लपलेलाय, गोकुळामध्ये. आणि कृष्ण भगवंतानी गोकुळात आणून ठेवलेले. एक एक गोपी असणाऱ्या त्या महालामध्ये यायला लागलेल्या.